अच्छा है, तो मज़ा आएगा। मेरा फर्स्ट टाइम है ये चषक में, तो आई होप ऑल द बेस्ट। अरे बोल ना. अरे अरे राव धन्यवाद धन्यवाद. तर आता सामन्याला सुरुवात होत आहे. हॅलो, जो मागचा सामना झाला नवापूर वर्सेस जुहू बॉईज, ह्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय नवापूर संघाचा वंश. तर मी वंश ह्याला विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी टॉस का बॉसच्या मंचावर यायचंय. तसेच सर्व नवापूर संघाला पण विनंती करेल की ह्या स्पर्धेची आपल्याला एक आठवण म्हणून एक स्मृतिचिन्ह भेट दिली जाईल. तर ह्या स्पर्धेमध्ये आपला संघ सहभागी करून ह्या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल नवापूर संघाला स्मृतिचिन्ह मात्र दिलं जाईल. तर मी नवापूर संघाला विनंती करेल की हे स्मृतिचिन्ह स्वीकारण्यासाठी आपण यायचंय. नवापूर संघाचे सर्व खेळाडू कृपया टॉस का बॉस कडे यायचं आहे. तुम्हाला स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. चला या नवापूर संघाचे खेळाडू. प्रणित फोट काढ. जो आता सुरू होणारा सामना नवी मुंबई वर्सेस शिवड बॉईज व यानंतर होणारा सामना फिशरमॅन बॉईज वर्सेस KFAB, दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. पुढील सामना आपला असणार आहे. सामन्याला मात्र इकडे सुरुवात झाली आहे, ती म्हणजेच नवी मुंबई व्हाईट जर्सी मध्ये आपण पाहू शकतो. नवी मुंबई संघाला हा पालघर जिल्ह्यामध्ये मला तरी वाटते पहिल्यांदाच हा संघ सुद्धा उतरला आहे. ही पहिलीच त्यांची टुर्नामेंट आहे या आपल्या पालघरमध्ये. तर पाहूया नवी मुंबई संघ किती चांगली कामगिरी आपल्याला करताना इकडे मैदानाच्या दिसेल. तसेच कपरेट इथे बिलॉंग करणारा हा शूट बॉयचा संघ ब्लू जर्सी मध्ये आपण पाहू शकतोय. तर पाहूया, लढत मात्र दोन्ही संघांविरुद्ध मोठी होणार आहे, यात काही शंका नाही. पुन्हा चेंडू टॅकल मात्र केला जातोय. चेंडू जाईल मैदानाबाहेर, ऑफ साइड असेल ती पुन्हा. आता रील्स वगैरे येतात. एक बलाढ्य संघ म्हणून एक ओळख असलेला हा नवी मुंबईचा संघ आपण मैदानाच्यात आपण पाहू शकतोय. त्यांना त्यांच्या तोडीत तोड उत्तर देण्यासाठी शूट बॉयज संघ सुद्धा इकडे मैदानाच्या त्यांच्या समोर आपण खेळताना
पाहू शकतात या पहिल्या सत्रात. तर पाहूया कोणता संघ या पहिल्या सत्रात आपल्या संघासाठी गोल करून आपल्या संघाला एक आघाडी मिळवून देतोय. टॅकल मात्र केलं जातोय. पुन्हा बॅकपास दिला जातोय. शूट बॉयज संघाकडून बॅकपास करतोय आपला संघ सहकार्याला. पाहूया एक सुरेख खेळ शूट बॉयज संघाच्या माध्यमातून सुद्धा मैदानाच्या आत सुरू आहे. चेंडूचा ताबा असेल तो शूट बॉयज संघाचा खेळाडू देवा. लॉंग पास केलाय. सुरेख पास तर झालाय. होल्ड पण झालाय परंतु तेवढंच काही नियंत्रण ठेवता आलं नाही. पुन्हा असेल तो देवा. आपल्या संघ सहकार्याला पास केलाय. पुन्हा इकडे दुखापत. मला तर वाटते क्रॅम्प आलाय खेळाडूला नवी मुंबईच्या. तर बघायचं आहे आयोजक फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचंय स्प्रे.
दरम्यान आता जो मैदानाच्या आत सामना सुरू आहे, शूट बॉयज वर्सेस नवी मुंबई, पहिलं सत्र सुरू आहे आणि पहिल्या सत्रात स्कोअर फलक पाहिला तर अजूनही 0-0 असा गोलरहित सामना मैदानाच्या आत सुरू आहे. तर पाहूया या पहिल्या सत्रात कुठला खेळाडू आपल्या संघासाठी पहिला गोल नोंदवितोय. आणि फ्रीकिकची संधी मात्र इकडे आता चालून आली आहे ती नवी मुंबई संघाला. भिंत मात्र इकडे उभारली जाते रोखण्यासाठी. तेवढा चांगला डिफेन्स मात्र इकडे केला जातोय तो शूट बॉयज संघाकडून. पुन्हा चेंडूचा ताबा जाईल नवी मुंबई संघाला. चेंडू गोलपोच्या दिशेने घेऊन जाताना आणि गोल किक आता पुन्हा येईल ती शूट बॉयज संघाकडे. शूट बॉयज संघाकडून पास तर केला आहे, पुन्हा टॅकल करून चेंडू मात्र आपल्याच पायात मिळवण्यात मात्र यश प्राप्त झालं, परंतु पास देण्यात मात्र कुठेतरी कमी पडले नवी मुंबई संघाचा खेळाडू. पुन्हा ऑफ साइडच्या रूपात संधी जाते ती शूट बॉयज संघाला. संघ सहकारी चांगला सुरेख पास पाहायला मिळतोय 1-2-1. स्वतःच आपल्या संघ सहकार्याला डिफेंडर पास देत लॉंग पास मात्र इकडे केला जातोय, परंतु उंच पुरेसं खेळाडू हेडर मार्कर चेंडू मात्र क्लिअर केला जातोय. पुन्हा झटापटी होते, टॅकल करून चेंडू मात्र गोलपोच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न शूट बॉयज संघाकडून झाला, परंतु ऑफ साइडची मात्र इकडे संधी निर्माण प्राप्त झाली आहे ती शूट बॉयज संघाला. शूट बॉयज संघाकडून चूक झालाय, पुन्हा ताबा मिळवण्यात यश प्राप्त झालाय. नवी मुंबई दुरूनच मारण्याचा प्रयत्न मात्र इकडे वारंवार दोन संध्या, पुन्हा तिसरा प्रयत्न केला होता. पुन्हा चेंडू असेल तो स्वतः गोलरक्षक पुढे सरसावतोय आणि कुठलीच चूक न करता आपल्या संघ सहकार्याला मात्र सुरेख पास पाहायला मिळतोय. नवी मुंबई संघाचे खेळाडू व्हाईट जर्सी मध्ये आपण पाहू शकतायत. पुन्हा स्वतः गोलरक्षक, खरंच गोलरक्षकाला कॉन्फिडन्स तर पाहायचा तर 100% कॉन्फिडन्स त्यांच्यावर. स्वतः दोन खेळाडू पुढे असताना सुद्धा स्वतःच आपल्या पायात चेंडू नाचवत त्यांनी आपल्या संघ सहकार्याला पास केला. पुन्हा स्वतः गोलरक्षक हाफ ग्राउंड पर्यंत येऊन खेळतोय नवी मुंबई संघाचा. खरंच सुरेख चांगला खेळ करताना दिसतोय तो मैदानाच्या आत. पुन्हा चेंडू असेल शूट बॉयज संघाचा ताब्यात. नवी मुंबई संघ पुन्हा आपल्याच चेंडू पायात घेऊन जातोय गोलपाच्या दिशेने, परंतु चांगले प्रयत्न आता होत आहेत ते शूट बॉयज संघाकडून. नवनीत, आता जो आपण सामना पाहतोय तो शूट बॉयज वर्सेस नवी मुंबई यांच्यात. तर तो नवी मुंबई हा संघ जसा आपण मगाशी जो एक नवी मुंबई संघ पाहिला तो पालघर जिल्ह्यात आपण पहिल्यांदाच खेळताना पाहिला, तसाच हा दुसरा संघ सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. हा संघ सुद्धा मुंबईमध्ये आपल्याला वारंवार खेळताना आपण ह्या संघाला पाहिलंय, परंतु पालघरमध्ये हा संघ सुद्धा नवीनच आता खेळताना दिसतोय. आणि शूट बॉयज संघाविरुद्ध हा संघ पहिल्या सत्रात 0-0 अशा गोल फरकाने त्यांचा खेळ मैदानाच्या आत सुरू आहे. नवनीत, हर्षद, आपण जो मॅच मागचा सामना पाहिला होता त्या सामन्यामध्ये सुद्धा नवी मुंबई OAFC या नवी मुंबईने सुद्धा शानदार खेळ सादर केला होता आणि तसाच खेळ नवी मुंबई सुद्धा सादर करतो. हे आपल्या इथे आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जरी नवीन संघ वाटले तरी त्यांचा जो खेळ आहे तो एक मोठा खेळ आहे. त्यांच्याकडे असे सर्व अष्टपैलू असे खेळाडू आहेत, डिफेंडर, स्ट्रायकर, आणि त्याच्यामुळेच या टुर्नामेंट का आपण म्हणतोय की राज्यस्तरीय टुर्नामेंट आहे. इथे मोठमोठे खेळाडू आपल्याला बघायला मिळतील जे आपण कधी पाहिले सुद्धा नसतील. अशांची कौशल्य, अशांची प्रतिभा आपल्याला या रॉकी चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि तेच आपण सांगितल्याप्रमाणे नवी मुंबईच्या फुटबॉल FCच्या माध्यमातून आपल्याला त्यांचं खेळ पाहायला मिळतोय. आणि जो शूट बॉयज आणि नवी मुंबई यामध्ये सामना झाला फर्स्ट हाफ नंतर 0-0. पण हर्षद, मी तुला एक प्रश्न करतो की आपण जो नवी मुंबईचा सामना बघितला त्याच्यामध्ये त्यांचे पास जर बघितले तर जवळजवळ पास केले जात होते
आणि तदनंतर त्यांचे लॉंग पास पण पाहिले तर ग्राउंडला कार्पेट करत ते टाकत होते. या नवी मुंबईचा सामना मी पाहिला नाही, मी थोडासा लेट आलो. तर यांचे पासेस कसे आहेत की सेम सिमिलर आहेत नवी मुंबईच्या त्या खेळाडूंप्रमाणे, की यांच्यामध्ये थोडासा रणनीती अलग आहे. नवनीत बारी, जो पहिला सत्र झाला नवी मुंबई आणि शूट बॉईज, जो आपण अगोदर OF तो नवी मुंबईचा संघ पाहिला, त्या सामन्याला तुम्ही सुद्धा इकडे उपस्थित होते. दिनेश तांडेल आणि माझं सुद्धा बोलणं झालं. दिनेश तांडेल त्या सामन्याला उपस्थित नव्हते. त्यांना सुद्धा मी माहिती दिली की त्याच्या अगोदरचा जो नवी मुंबईचा सामन्याने जो खेळ केला तो अतिशय सुरेख असा खेळ झालाय, ह्याची माहिती आम्ही दिनेश तांडेल यांना सुद्धा दिली. परंतु त्याला साजेसा असा खेळ हा नवी मुंबई संघ मात्र इकडे करताना दिसत नाही. थोडंसं ह्या नवी मुंबई संघ आता शूट बॉईज समोर खेळताना, तर शूट बॉईज संघाने सुद्धा चांगलंच वर्चस्व ह्या सामन्यामध्ये नवी मुंबई समोर ठेवलं होतं. त्यामुळे थोडासा हा संघ इकडे वरचढ मला थोडासा दिसतोय. नवनीत आणि शूट बॉईजचं म्हटलं तर आपल्या ज्या टुर्नामेंट होतात आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या केलवा फुटबॉल असोसिएशन मार्फत, तिथे सुद्धा शूट बॉईज हे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. म्हणजे तो अनुभव सुद्धा त्यांच्या मागे असेल आणि म्हणून त्यांचं वर्चस्व या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. बघूया आपलं जे संभाषण झालं, आपली जी चर्चा झाली त्याला पकडून हा नवी मुंबई संघ सेकंड हाफमध्ये कशा पद्धतीने खेळतोय आणि यानंतर होणारा सामना जर पाहिला तर फिशरमॅन बॉईज म्हणजे आपला कपरेटला बिलॉंग करणारा हा लवेश यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपला केळवा फुटबॉल असोसिएशन म्हणजे KFA B, अशा या दोन तुल्यबळ संघांमध्ये सामना रंगला जाईल. तत्पूर्वी सेकंड हाफ झाला आहे आणि सेकंड हाफ नंतर माफ करा फर्स्ट हाफ झालाय. सेकंड हाफ नंतर आपण लागलीच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तत्पूर्वी सर्व संघांना पंच साकेत सर आणि साहिल सर यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रेमाची विनंती आहे की खेळाडूंनी जी प्रेयर करतात ते प्रेयर आपल्या मैदानाबाहेरच करायचं आहे. मैदानात उतरल्यानंतर सरळ आपल्या खेळाला सुरुवात होणार आहे. मैदानात कोणी प्रेयर करायची नाही आहे, याची दक्षता घ्यायची आहे. कारण वेळेचा अभाव असल्या कारणानं आपण तो निर्णय घेत आहोत. कारण की आपल्याला आजच्या दिवसामध्ये बरेचसे सामने खेळवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला ही प्रेमाची सूचना आहे. एक चांगला प्रयत्न होता नवी मुंबई या संघाकडनं 0-0 अशा स्कोर लेवलवर हा सामना सेकंड हाफमध्ये पोचला आहे. सेकंड हाफमध्ये आता कशा पद्धतीने नवी मुंबई अटॅक करतोय, काउंटर अटॅक तर या सेकंड हाफमध्ये सुरू झाला आहे. नवी मुंबईकडून बॅकपास केला जातोय आपला संघ सहकार्याला. खेळाडूंना बॅकपास करून मागे खेचण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून तुम्हाला स्पेस मिळतो आणि स्पेसच्या जोरावर तुम्ही लॉंग पास करून आपल्या संघ सहकार्याला घेऊन गोल पोस्टच्या दिशेने प्रतिस्पर्ध्याच्या संघाकडे आगेकूच करू शकतो. तशीच रणनीती जबरदस्त पास म्हणावा लागेल. मिडल मधून सेंटर केला होता कॉर्नर वरून, परंतु तेवढं हाईट मिळाली नाही आणि चेंडू गोल पोस्टच्या वरतून सरळ मैदानाबाहेर जातोय आणि बॉलाचा ताबा असेल तो शूट बॉईज या संघाकडे. 15-15 मिनिटाचे आपल्याला 2 हाफ मिळतात आणि या 15-15 मिनिटामध्ये आपल्याला वर्चस्व गाजवायचं असतं. खेळ तर उत्तम करायचाच असतो, परंतु खेळाबरोबर संघाला गोल सुद्धा झळकवायचे असतात. कारण की शेवटी स्कोर लेवल हा गोलने डिसाईड केले जातात आणि त्या डिसाईडने सामना जिंकला की हरला हा गोलवर अवलंबून असतो. म्हणून खेळ चांगला करून चालणार नाही, तर खेळाबरोबर तुम्हाला त्या खेळाला रूपांतरित गोल पोस्टमध्ये सुद्धा करता आला पाहिजे. तर बघूया, हर्षद म्हटल्याप्रमाणे पहिल्या सत्रामध्ये शूट बॉईज यांनी सुरेख खेळ केला होता,
पण दुसऱ्या हाफमध्ये मला पाहायला मिळतंय ते म्हणजे नवी मुंबई संघ एका वेगळ्या रणनीतीनुसार मैदानात उतरलाय सेकंड हाफमध्ये आणि एक चांगला खेळ साकार करतोय या सेकंड हाफमध्ये. पण तेवढाच तोडीस तोड उत्तर शूट बॉईज त्यांना देतोय. थोडंसं लक फॅक्टर नवी मुंबईच्या बाजूने पाहायला मिळत नाही. अटॅक होत आहेत आता सेकंड हाफमध्ये 2 ते 3 अटॅक झाले पण ते गोलपोस्टच्या दिशेने गेले नाही आहेत. गोल रक्षकाला त्यांनी प्रेशरमध्ये आणलेलं नाही आहे. बघूया येणाऱ्या काही मिनिटांमध्ये नवी मुंबई तो प्रेशर गोलपोस्टला गोल रक्षकाला देतील का. तर दुसऱ्या बाजूला शूट बॉईज अजूनही नवी मुंबईच्या गोलपोस्टकडे या सेकंड हाफमध्ये चेंडू घेऊन गेलेला नाही आहे. म्हणजे पूर्णतः सेकंड हाफमध्ये वर्चस्व जर पाहिलं तर नवी मुंबई संघाकडे आहे. पण शूट बॉईज काय करतो हे पाहणं खूप गरजेचं असेल त्यांच्या संघासाठी. पुन्हा एकदा सुंदर पास मिडल लेफ्ट करून सेंटरला आणण्याचा प्रयत्न होता गोलपोस्टच्या दिशेने पण तेवढं चांगलं गोल रक्षकाचं भूमिका बजावताना शूट बॉईजचा गोल रक्षक चेंडूला कंट्रोल करतोय. आपल्या संघ सहकार्याला पास करतोय. लाईनला चेंडू टाकलाय मिडल होईल का पण तेवढं चांगलं डिफेन्स चेसवर घेऊन चेंडूला गोलपोस्टच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता पण तो कंट्रोल काही मिळाला नाही. पुन्हा गोल रक्षक स्वतः पुढे कारण की त्याला माहिती आहे की सेकंड हाफमध्ये माझ्या बाजूने अजूनही एकही चेंडू आलेला नाही आहे. त्याच्यामुळे त्याने गोल रक्षकाने आपला गोलपोस्ट सोडलाय डी सोडलाय आणि पुढे येऊन खेळतोय. म्हणजे सेकंड हाफमध्ये ते म्हणतायत की आम्हाला गोल मारूनच हा सामना जिंकायचा. हा आत्मविश्वास नवी मुंबईच्या संघाकडे दिसतोय. कारण शूट बॉईज संघ थोडासा प्रेशरमध्ये जाणवतोय सेकंड हाफमध्ये. पण मी नेहमी म्हणतो फुटबॉलमध्ये संपूर्ण अटॅक एखाद्या प्रतिस्पर्धा संघाचा असतो परंतु एक अटॅक असा असतो की जो एक अटॅक गोलमध्ये रूपांतरित करतो आणि संघाला आघाडी मिळवून देतो. पंच वॉर्निंग देताना दोन्ही खेळाडूंना साकेत सर पंच म्हणून काम पाहत आहेत. गेल्या येणाऱ्या 3 दिवस साकेत सर साहिल सर आणि आमचे मोठे बंधू जयंत तांडेल हे पंचगिरी म्हणून एक सुरेख काम या रॉकी चषकामध्ये करत आहेत. आपल्याला माहितीच असेल मी नेहमी म्हणत आलो आहे गेले 2 दिवसापासून म्हणतो आहे की केळवे माहीम ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पालघर जिल्ह्याचे युवा अधिकारी म्हणजे युवा अध्यक्ष पालघर जिल्ह्याचे असे रॉकी तांडेल यांच्या संकल्पनेतून साकार झालेली राज्यस्तरीय ही फुटबॉल स्पर्धा आणि फ्री किकवर नवी मुंबई संघाकडनं मी मागे म्हटल्याप्रमाणे गोल होतोय. काही समजलं नाही गोल रक्षकाला खेळाडूंना सुद्धा काही समजलं नाही पण एक चलाकीच्या माध्यमातून नवी मुंबईने एक आघाडी मिळवून दिली. आता कुठेतरी थोडंसं डिफेंडमध्ये जातील नवी मुंबई संघ आणि शूट बॉईज आता आक्रमक होतील कारण आता पिछाडी भरून काढायची आहे. त्यामुळे पण तरी सुद्धा दात काही देत नाहीये नवी मुंबई. पुन्हा एकदा गोल पोस्टला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. बघूया कशा प्रकारे आता सिच्युएशनला हँडल केली जाईल. प्रेशरमध्ये कसं खेळतात. हा गोल नंतर पहिला अटॅक आपल्याला पाहायला मिळाला तो नवी मुंबईच्या गोल पोस्टला. आपण बघितलं की गोल झाल्यानंतर थोडासा खेळामध्ये सुद्धा नवी मुंबईचा बदल आला. फॉरवर्ड फक्त 2 दिसत आहेत आणि डिफेन्सवर आता ते आपली जिम्मेदारी वाढवत आहेत कारण की गोल आघाडी घेतली आहे. परंतु फुटबॉलच्या खेळामध्ये सेकंदाला मिनिटाला सामन्याचं चित्र बदलत असतं. म्हणून हा फुटबॉल आपल्या क्रिकेटपेक्षा संपूर्ण देशामध्ये लोकप्रिय खेळ म्हणून पाहिला जातो. असा फुटबॉल ज्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला तो साकार करायचा असतो आणि म्हणून फुटबॉलच्या खेळामध्ये वेळेला खूप महत्त्व असतो आणि वेळ तुम्हाला चुकून चालत नाही. वेळेचा सदुपयोग करा हे फुटबॉल आपल्याला समजावतं. आणि हे सेकंड हाफमध्ये जे 15 मिनिटं आहेत हे 15 मिनिटं दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि त्या सेकंड हाफमध्ये या 15 मिनिटांमध्ये पहिल्या 5 मिनिटांमध्ये नवी मुंबईने एक जबरदस्त खेळ साकारून
आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली आहे, तर दुसऱ्या बाजूला शूट बॉईज जो फर्स्ट हाफमध्ये एक चांगला परिपक्व संघ दिसत होता, चांगला खेळ सादर करत होता, पण सेकंड हाफमध्ये थोडासा बॅकफुटला दिसला. बघूया, तो शूट बॉईज कडे ती क्षमता आहे कमबॅक करण्याची, ते कमबॅक करतील असं मला वाटतं. हो, पंचाची लागलीच विसल वाजते आणि सांगतायत की हा फॉल्ट आहे. चेंडू हो, सुरेख प्रयत्न होता पण तेवढाच गोलरक्षक चपड, जो गोलरक्षक 5 मिनिटापूर्वी गोल पोस्ट सोडून पुढे खेळत होता, तोच आता मागे खेळतोय. पुन्हा थोडीशी घाई केली जाते शूट बॉईज कडून, कारण त्यांना माहिती आहे वेळ आपल्याकडे कमी आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला पिछाडी भरून काढायची आहे, त्यामुळे वेळेचा भान आपल्याला ठेवावा लागेल. वेळ ही वाया जाऊन फायदा नाही आपल्या संघासाठी, कारण की अशा रॉकी चषकाच्या चमचमत्या ट्रॉफीवर, या राज्यस्तरीय स्पर्धेच्या चमचमत्या ट्रॉफीवर माझ्या संघाचं, माझ्या गावाचं नाव मला कोरायचं आहे आणि त्यामुळे मला ही वेळ जी आहे, काही जे 10-8 मिनिटं उरले आहेत, हे माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि हे या वेळेमध्येच मला जे काही करायचं आहे ते मला करायचं आहे, नाहीतर मला या टुर्नामेंटमधून, या स्पर्धेतून मला बाहेर जावं लागेल याची जाणीव शूट बॉईज या संघाला आहे, त्यांच्या खेळाडूंना आहे आणि म्हणून ते आक्रमकता आता दाखवतील. आपली स्किल काय आहे ती उंचावण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून त्या स्किलच्या जोरावर, त्या प्रतिभेच्या जोरावर आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर या नवी मुंबई ज्याने आघाडी घेतली आहे या सामन्यामध्ये, त्यांची बरोबरी कशी करता येईल याची रणनीती चालू सामन्यामध्ये ते करत असतील, यात काही शंका नाही. पुन्हा चेंडूचा ताबा आहे, लाईनवरून चेंडूला मिडल करण्याचा प्रयत्न, विसल वाजते, चेंडूचा ताबा जाईल तो शूट बॉईज या संघाकडं. बघूया, खेळाडू मागे सरकतायत गोलपोस्टच्या दिशेने. हो, सुरेख, आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा उचलताना स्टॉपर म्हणून काम पाहणारा नवी मुंबई संघाचा खेळाडू आणि गोलरक्षक चपार, त्याला माहिती आहे की आपल्याला आपली आघाडी आहे, वेळ कसा घालवायचा हे गोलरक्षकांना पुरेपूर माहिती असतं. ज्या पद्धतीने एखाद्या कर्णधाराचं काम असतं संघाला घेऊन चालणं, जी रणनीती आहे ती सांगणं, तसं फुटबॉलमध्ये मागे राहून गोलरक्षक ती रणनीती आखत असतो, गोलरक्षकाला सर्व गेम दिसत असतो आणि त्यामुळे गोलरक्षकाची भूमिका ही फुटबॉलमध्ये खूप महत्त्वाची ठरली जाते. बघूया, आउटसाइड असेल, श्री बळवंत जगन्नाथ तांडेल यांचं सुद्धा रॉकी चषकाच्या मैदानावरती आगमन झालं आहे, तरी त्यांना माझी प्रेमाची विनंती आहे की आपण या रंगमंचावर यायचं आहे आणि आसनास्थन व्हायचं आहे. बळवंत जगन्नाथ तांडेल आणि तो आता चेंडूचा ताबा जातोय तो नवी मुंबई संघाकडे. बघूया कशा पद्धतीनं ही जी पिछाडी आहे ती पिछाडी भरून काढतोय की नाही. पुन्हा एकदा चांगला खेळ पाहायला मिळतोय नवी मुंबई संघाकडनं. बॅकपास करून लॉंग पास करण्याचा प्रयत्न होता आपला संघ सहकार्याला. चेंडू जातोय मैदानाबाहेर. काही मिनिटं शिल्लक असतील, जवळजवळ 5 ते 6 मिनिटं आता बाकी असतील या सेकंड हाफमध्ये आमच्या माहितीनुसार. तर बघूया त्याला कसं टॅकल करतात या 5-6 मिनिटांमध्ये. चेंडूचा ताबा मिळवण्यासाठी झटापटी होते आणि श्री बळवंत जगन्नाथ तांडेल यांचं आगमन झालंय, त्यांनी स्थानपन्न व्हायचं आहे. मी शब्द सुमनानं आपलं स्वागत करतो आणि या खेळाचा आपण मनमुराद आनंद लुटायचा आहे.
आणि दुसरा गोल दागला जातोय तो शूट बॉईज यांच्या गोल पोस्टमध्ये 2-0 अशी आघाडी. आता ही मजबूत आघाडी मानली जाईल. 2-0 शूट बॉईज जो फर्स्ट हाफमध्ये हर्षदने म्हटल्याप्रमाणे जो चांगला दिसत होता तो कुठेतरी सेकंड हाफमध्ये खेळ त्यांचा काही उंचावताना दिसला नाही. खेळ चांगला करतायत परंतु खेळ जो उंचावला गेला पाहिजे, जो अटॅक आपल्याला काउंटर अटॅक दिसले पाहिजेत गोलरक्षकाच्या बाजूनी, ते काही दिसले नाही. काय सांगता येत नाही की आमची जी चर्चा झाली त्या चर्चेचा परिणाम हा नवी मुंबई संघावर झाला असं वाटतं आणि त्यामुळे त्यांनी सेकंड हाफमध्ये तो खेळ उंचावला. परिस्थिती बघितली त्यांनी की काय आहे मैदानामध्ये आणि त्यानुसार सेकंड हाफमध्ये उतरले आणि 2-0 अशा आघाडीने खेळताना पुन्हा एकदा चांगली स्किल पाहायला मिळाली. बीट केलं नवी मुंबईच्या खेळाडूला. गोलरक्षक पास करतोय आपला संघ सहकार्याला. थोडंसं प्रेशरमध्ये जाणवतोय तो शूट बॉईज. यानंतर होणारा सामना फिशरमॅन बॉईज कपरेट विरुद्ध KFAB. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस जो आहे तिथे येऊन आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. कर्णधार दिनेश तांडेल यांना मी विनंती करेल की आपण टॉस का बॉस मध्ये जाऊन कर्णधाराची आपण या स्पर्धेबद्दल विचारपूस करूया. आपण सकाळी नव्हते, आपले ज्युनियर खेळाडू इथे खेळले, तर ज्युनियर खेळाडूंनी सुद्धा त्यांचं मनोगत या स्पर्धेबद्दल व्यक्त केलं, तर या कर्णधारांनी तर त्यांनी व्यक्त केलंच पाहिजे. तर आपण जाऊया आणि आपण या कर्णधारांचा नाणेफेकीचा कॉल करून त्यांना आपल्या या स्पर्धेविषयी, या खेळाच्या सामन्याच्या रणनीतीविषयी त्यांना आपण विचारूया. दिनेश तांडेल. चेंडू काउंटर अटॅक आहे परंतु पुन्हा एकदा असफल होताना थोडीशी घाई झाली असं वाटतं. समोर गोल दिसत होता, कंपास दिसत होता, गोलाचं रूपांतर होऊ शकत होतं पण थोडीशी घाई झाली आणि घाईमुळे म्हणतात ना अति घाई संकटात नाही, तशा पद्धतीने मागच्या मिनिटामध्ये तेच पाहायला मिळालं. घाई केली आणि गोल काही जागू शकले नाही. चांगला पास कॉर्नरवरनं मिडल केला होता पण गोलरक्षक चतुर आहेत. गोलरक्षक सर्व पाहतोय, कुठला खेळाडू कशा पद्धतीने खेळतोय याची सर्व रणनीती, याची जाणीव हे नवी मुंबईच्या गोलरक्षकाला आहे आणि त्यामुळे गोलरक्षक कुठलाही चुका करताना दिसत नाहीये. बघूया खेळाडूंना गोलरक्षकाला थोडीशी दुखापत होते. हा खेळाचा भाग आहे. या खेळाच्या भागात जेव्हा तुमची आघाडी असते तेव्हा गोलरक्षक अशा मुमेंट, अशा गोष्टी करणं साहजिक असतं, कारण की वेळ हा खूप महत्त्वाचा असतो फुटबॉलमध्ये आणि तो वेळेचा कसा समाचार घ्यावा, वेळेचं कसं आयोजन करावं हे गोलरक्षकाला पूर्णतः माहीत असते. तेवढाच अपोजिट जो गोलरक्षक आहे शूट बॉईजचा तो अशा गोष्टी थोडंसं टाळण्याचा प्रयत्न करेल. आणि पंचांच्या माध्यमातून शूट बॉईज या संघाला, त्यांच्या खेळाडूला रेड कार्ड ना येलो कार्ड देण्यात आला आहे पंचांच्या माध्यमातून. आणि सेकंड हाफ संपतोय, सामना संपतोय आणि सामन्याचा विजयी ठरतोय नवी मुंबई FC संघ. आता जो सामना आहे ना फिशरमॅन बॉईज शिवसाई आणि KFAB. फिशरमॅन बॉईज शिवसाई हा संघ, दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेल, फिशरमॅन बॉईज शिवसाई या संघाचा कर्णधार तर दुसऱ्या बाजूला KFA संघाचा कर्णधार, नाणेफेकीसाठी आपण यायचंय. नवी मुंबई संघाचा मॅन ऑफ द मॅच होतो या सामन्याचा गोपी रेड्डी. तरी आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय आणि आपलं चषक घेऊन जायचंय.
निलेश तांडेल व हेमचंद तांडेल यांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. निलेश तांडेल व हेमचंद तांडेल. निलेश तांडेल पोचल्यात. हेमचंद तांडेल यायचं आहे. हा, निलेश तांडेल यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. शूटबॉईज संघ संपूर्ण संघ यायचा आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल त्यांना आपण एक स्मृतिचिन्ह देतोय. शूटबॉईज संघ या मैदानात उपस्थित असलेले मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटी कफरेटचे संचालक गौरव हरिचंद्र पाटील, त्याचप्रमाणे ते युवासेना कुलाबा विभागाचे अधिकारी सुद्धा आहेत. युवासेनेचे गौरव हरिचंद्र पाटील यांनी व्यासपीठावर यायचं मी निमंत्रण देतोय. या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल शूट बॉईज संघ यांचा सन्मान निलेश तांडेल करतील. कर्णधार मध्ये जाणं. हा, गौरव हरिचंद्र पाटील व्यासपीठाजवळ आले. त्यांचं मी शब्द सुमनाने इथे स्वागत करतो आणि त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. आता होणारा सामना केळवा